Hey guys, this is Rupali. Welcome all of you to the class. Welcome to the RK Pharma. Today we are going to discuss Marathi questions as well as English question in this class. This is the 1000 plus MCQ series for your FDA examinations, जो की 30 and 31st डिसेंबरला आहे. ठीक आहे. FDA एक्झामिनेशन ॲडमिट कार्ड डाउनलोड होत आहे. त्याची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्सला शेअर करते. ॲज वेल ॲज मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी सेक्शन्समध्ये सुद्धा याचं लिंक दिलेलं आहे. सो ज्यांनी अजूनपर्यंत डाउनलोड केलेलं नाही आहे तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन टेलिग्राम चॅनलला सुद्धा पिन केलेली आहे. ठीक आहे. सो मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स या क्लासमध्ये कव्हरअप करण्याचा प्रयत्न करूया. या क्लासमध्ये जो चॅनलला नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करून घ्या. नेक्स्ट मॅथ्स आणि रिझनिंग मी क्वेश्चन्स तुम्हाला देऊन देईल. तुम्ही स्वतः पण सॉल्व करून बघू शकता. आणि जर तुम्ही मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल्सनी या क्लासला शेअर केलं, लाईक केलं, तर येत्या 6 दिवसामध्ये 5-6 दिवस जे काही तुमच्याकडे आहेत आत्ता त्यामध्ये आपण 1000 प्लस MCQ कंप्लीट करून घेऊया, जे की नॉन फार्माचे आहे आणि जे TCSनी वारंवार विचारलेले आहेत आणि प्रिव्हियस एक्झामिनेशन्समध्ये विचारलेले आहे, जे की FDA असो, तुमचं DHS एक्झामिनेशन्स असो, DMER असो, तलाठी एक्झामिनेशन्स असो. ठीक आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. ही आहे आपली फाईल आणि यामध्ये मी फक्त आणि फक्त करेक्ट आन्सर डिस्कस करणार आहे विथ क्वेश्चन्स. ओके. सो द फर्स्ट क्वेश्चन इन दिस क्लास इज दॅट इज खालील शब्दाचा अर्थ सांगा. ठीक आहे. तुम्हाला यापैकी खालील शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. शब्द दिलेला आहे अगडबंब. काय दिलेला आहे? अगडबंब. याचा अर्थ होतो दॅट इज लठ्ठ. काय होतं? लठ्ठ. अगडबंब मीन्स लठ्ठ. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड. मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली? मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली? कोणी लिहिलेली आहे? ही लिहिलेली आहे कविता मुरुमकर. कोणी लिहिली आहे? कविता मुरुमकर. ठीक आहे. ऑप्शन सेकंड इज द करेक्ट वन. यामध्ये तुम्हाला कादंबरी प्लस लेखक आणि जी पुस्तकं असतात ती पण करायची आहेत. नंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे पण करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट खालील शब्दाचा समास ओळखा. पंकज कुठल्या समासामध्ये येतो? तो येतो तत्पुरुष समासमध्ये. कशामध्ये? तत्पुरुष समासमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. खालील शब्दाचा अर्थ सांगा. शब्द दिलेला आहे आकांत. काय दिलेला आहे? आकांत. आकांत मीन्स काय होते? आकांत मीन्स आक्रोश. काय होतं? आकांत मीन्स आक्रोश. ऑप्शन ए इज द करेक्ट. फर्स्ट इज द करेक्ट वन. सेकंड वन. खाली प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. दिलेलं आहे वाक्य तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू. तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू. याचं विधानार्थी वाक्यात कसं होईल? ते होतं तुम्ही मदत केलेली मी विसरणार नाही. तुम्ही मदत केलेली मी विसरणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. काय दिलेलं आहे? राघवने पपई खाल्ली. काय म्हटलं आहे? राघवने पपई खाल्ली. आय होप की तुम्हाला कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग ओळखता येतं आणि त्यामध्ये जितकं पण सबटाईप्स असतं, सकर्मक कर्मणी, अकर्मक कर्मणी, ठीक आहे, भावे प्रयोग काय असतं हे सगळं तुम्हाला माहिती असेलच. तर राघवने पपई खाल्ली या वाक्याचा प्रयोग कुठला आहे? तर तो आहे कर्मणी. कुठला आहे? कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे. हा न आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. या टाईप्समध्येच तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील एक्झाममध्ये. खालीलपैकी शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. दिलेला आहे फंड. फंड माहिती आहे ना तुम्हाला? फंड मीन्स ज्याला आपण मराठीमध्ये वर्गणी म्हणत असतो.
ठीक आहे. फंड मीन्स वर्गणी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. आगीत तेल ओतणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. आगीत तेल ओतणे मीन्स काय होते? या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेला आहे, तो वाक्य आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. सर करेक्ट आन्सर आहे मुलाच्या व सुनेच्या भांडणात सासूबाईने सुनेची मुलाजवळ तक्रार करून आगीत तेल ओतले. आगीत तेल ओतणे म्हणजे पुन्हा भांडण लावून दिली त्यांच्यामध्ये. ठीक आहे. मुलांच्या व सुनेच्या भांडणात सासूबाईंनी सुनेची मुलाजवळ तक्रार करून आगीत तेल ओतले. ऑप्शन 3 इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. उसवायचाय तुझा पाषाण या काव्यपंक्तीतील पाषाण या शब्दाचा समानार्थी अर्थ सांगा किंवा समानार्थी शब्द ओळखा. सो पाषाण मीन्स काय होतं? पाषाण युग ऐकलं असेल ना, तर पाषाण मीन्स होतं दगड. काय होतं? दगड. ऑप्शन 3 इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. खालील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. निपुण. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. निपुण मीन्स काय होतं? कुशल. निपुण मीन्स कुशल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. खालील शब्दाचा समास ओळखा. पदोपदी. काय लिहिलेलं आहे? पदोपदी. कुठल्या समासाचं उदाहरण आहे? ते आहे अव्ययी भाव समास. कुठला आहे? अव्ययी भाव समास. पदोपदी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आई अंगण झाडते व रांगोळी काढते. कुठलं वाक्य आहे? व नी जोडलेलं आहे. कुठलं वाक्य आहे? संयुक्त वाक्य. आई अंगण झाडते व रांगोळी काढते. कुठल्यापैकीचं वाक्य आहे? ही आहे संयुक्त वाक्य. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. अंग चोरणं या वाक्य प्रकाराचा योग्य अर्थ असलेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अंग चोरणे. नवीन सून अंग चोरून काम करते. काम चुकारपणा करणे त्याला काय म्हटलं जातं? अंग चोरणे. काम चुकारपणा मीन्स कामात लक्ष नसणे वगैरे. अंग चोरणं या वाक्य प्रकाराचा योग्य अर्थ कुठल्या वाक्यामध्ये आहे? तर वाक्य नंबर 3. नवीन सून अंग चोरून काम करते. बघून घ्या ना, अंग चोरणं म्हणजे काम कमी करणे होते की काटकसरीने होते, काय होते ते बघून घ्या. क्वेश्चन नंबर 13. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 इज दॅट अद्भुत या परिहरीची करुणा या काव्यपंक्तीतील करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द का? करुणा मीन्स काइंडनेस. काइंडनेसला काय म्हणत असतो आपण? दया. ठीक आहे. ऑप्शन 2 इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. खालील म्हणीचा अर्थ ओळखा. आपला हात जगन्नाथ. आपला हात जगन्नाथ. काय होतं या म्हणीचा अर्थ? तर हा होतो आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते. काय असते? आपला हात जगन्नाथ या म्हणीचा योग्य अर्थ आहे की आपली उन्नती ही आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. शिवशाही शोध हे पुस्तक कोणी लिहिले आहे? शिवशाहीचा शोध हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर कोणी लिहिलेलं आहे? हे लिहिलेलं आहे वसंत कानेटकर. कोणी लिहिलेलं आहे? वसंत कानेटकर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. खालीलपैकी वाक्यातील प्रयोग ओळखा. कृष्णाकडून शिशुपाल मारल्या गेला. कृष्णाकडून शिशुपाल मारल्या गेला. तुम्हाला फक्त कर्मणी कर्तरी असल्या टाईपचे क्वेश्चन्स विचारतात. नवीन कर्तरी पुरातन कर्मणी असला विचारणार नाही. कृष्णाकडून शिशुपाल मारल्या गेला हा कुठला कर्मणी प्रयोग आहे? तर आहे नवीन कर्मणी. कुठला आहे? नवीन कर्मणी प्रयोग. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. अंगावर मुठभर मांस चढणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर तो असते अकबराने केलेल्या स्तुतीमुळे बिरबलाच्या अंगावर मुठभर मांस चढले. याचा योग्य अर्थ या वाक्यामध्ये आहे. अकबराने केलेल्या स्तुतीमुळे बिरबलाच्या अंगावर मुठभर मांस चढले. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. झाडा झडती ही कादंबरी कोणी लिहिली आहे? झाडा झडती ही कादंबरी कोणी लिहिली आहे? लिहिली आहे विश्वास
पाटील सरांनी. कोणी लिहिली आहे? विश्वास पाटील. ऑप्शन थर्ड इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. अंगी लागणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अंगी लागते, तर याचा योग्य उपयोग ऑप्शन नंबर 4 मध्ये झालेला आहे. तो आहे स्वकष्टाच्या कमाईने खाल्लेले अंगी लागते. ऑप्शन 4 इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 21. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. टंचाई. टंचाई मीन्स काय होते? विरुद्धार्थी विचारलेला आहे, तर टंचाई मीन्स विपुलता. विरुद्धार्थी शब्द काय असतो? विपुलता. टंचाई उलट विपुलता. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. खालीलपैकी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आकाश, पाताळ. सगळ्यांनाच माहिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 23. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आर्द्र, दॅट इज शुष्क. ऑप्शन सेकंड इज द करेक्ट वन. क्वेश्चन नंबर 25. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. अचाट खाणे, मसनात जाणे. अचाट खाणे, मसनात जाणे या वाक्याचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर तो होतो की खाण्यापिण्यात अतिरिक्त झाल्यास परिणाम कसा होतो? वाईट होतो. खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम हा वाईट होतो. ऑप्शन थर्ड इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1. इंग्लिश. आय थिंक विजिबल नाही आहे. The question is that the architect paid. मलाच दिसत नाही आहे. Wait for a second. सॉरी फ्रेंड्स, नेक्स्ट क्लासमध्ये हे कंप्लीट करून घेऊया सगळं, बिकॉज हे दिसत नाही आहे त्यामुळं. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला मराठीमध्ये जे काही क्वेश्चन्स येणार आहे, कुठल्या टाईपचे येणार आहे, त्या रिगार्डिंग थोडंफार आयडिया मिळालेली असेल. सो थँक्यू फ्रेंड फॉर वॉचिंग दिस क्लास. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.